सी आपण आतापर्यंत युनिट नंबर 1 युनिट नंबर 1 चं रिव्हिजन घेतली होती कम्प्लिटली आणि बिफोर दॅट आपण जे वीक्स होते त्या वीक्स मध्ये आपला रिमेनिंग टॉपिक म्हणजे युनिट नंबर 3 मधला फोटो इलेक्ट्रिसिटी नंतरचा जो एक्सरे होता एक्सरेचं 1 लेक्चर झालं होतं आणि सेकंड लेक्चर लेझरचं होतं. थर्ड आपण इलास्टिसिटी चालू केली होती. इलास्टिसिटीचे सम पॉइंट्स आले युनिट नंबर 1. सेकंड फ्लुइड फ्रिक्शन होता, दॅट्स अ प्रॉपर्टी ऑफ लिक्विड कॉल्ड विस्कोसिटी. थर्ड आपण लास्ट वीक मध्ये एक लेक्चर घेतलं होतं नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, राईट, सम पिक्स आर देअर. आणि रिमेंबर दॅट युनिट नंबर 1 हाय मार्क्सला आहे बिकॉज 17 to 18 मार्क्स 17 to 18 मार्क्सचा टॉपिक आहे. युनिट नंबर 2 हा 311 मार्क्सचा आहे. युनिट नंबर 2 नेम टाइप्स ऑफ मोशन. मोस्टली याच्यावरती न्यूमरिकल्स विचारतात, थोड्या प्रमाणे ते MCQ पण असतात, डिपेंड्स. आणि न्यूमरिकल्स पण खूप इझी आहेत, तुम्हाला जे वर्कबुक मध्ये किंवा MCQs मध्ये किंवा मुलाच्या टेस्ट मध्ये दिलेले आहेत मोस्टली तसेच न्यूमरिकल्स एक्झामला पण विचारतात. ठीक आहे, आपण चालू करूया द युनिट नंबर 2. सी द पॉवर पॉइंट्स आहेत. सगळ्यांना साईड दिसत आहे, ठीक आहे. अप्लाइड सायन्स फिजिक्स अगेन युनिट नंबर 2 टाइप्स ऑफ मोशन. आता या टॉपिक मध्ये कोणकोणते कंटेंट आहेत, त्यात कंटेंट दिले तुम्हाला डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, एक्सेलरेशन, रिटार्डेशन, इक्वेशन्स ऑफ मोशन अंडर ग्रॅव्हिटी. आणि रिमेंबर हा एक पार्ट झाला 2.1 कॉल्ड रेक्टिलिनियर मोशन. सेकंड पार्ट तुमचा सर्क्युलर मोशन किंवा वी आर कन्सिडरिंग द अँग्युलर मोशनचा येतो. थर्ड पार्ट मोमेंटम, इम्पल्सिव्ह फोर्स, न्यूटन्स लॉ ऍप्लिकेबल इन रेक्टिलिनियर मोशन्स, त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. 2.4 इज अ work, power, energy, potential energy, kinetic energy, work energy. Last 2.5 that's projectile motion, trajectory, angle of projection, time of flight. हे जे सगळे पार्ट आहेत त्यात आपण एक्सपेरिमेंट मध्ये इन्क्लाइन मोशनचा एक्सपेरिमेंट केला होता, त्यात कन्सिडर 2.3 आणि 2.5 प्रोजेक्टाईल मोशन. आपण वॉटर जेटने त्याचं प्रोजेक्टाईल डिफरंट अँगलने चेक केलं होतं. See this contains for the types of motion for 10 to 11 marks la vicharatat. See next, everyone know the motion is. Motion means it is nothing but when a body apan motion मध्ये कधी म्हणतो, when it changes its position after a time or changes its position in surrounding. That see these are the types of motion everyone know. First, rectilinear motion means in a straight line. Curvilinear motion along the curve road, बस जशी curve road ला move होते, that called curvilinear motion. Translatory motion means from one place to another place, body ज्यावेळेस move होते, that's translatory motion. Circulatory motion diagram मध्ये दिसत असेल, is circular along the axis. Oscillatory motion, pendulum, simple pendulum असेल तो to and fro motion होते. आणि periodic motion means same motion repeat after equal interval of time. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे, अर्थ rotating around the sun, म्हणजे after 365 days it continue again to its original position. That's the part of interest. इथे दिले बघा टाइप्स ऑफ मोशन. rectilinear, straight line, circular motion. Circular motion in this case, your hands of clock moves circular part, that's a tip. Rotational motion हा shaft दिलेला आहे, shaft वरती moves the rotation. Periodic motion just one pendulum. Now our part of interest is what is meant by the
motion. See, motion means it's the change of position of an object with respect to surrounding in a given interval of time. म्हणजे आपण बॉडी मोशन मध्ये कधी म्हणतो की ज्या वेळेस त्याची पोझिशन आफ्टर टाइम चेंज झालेली असते. दॅट मीन्स बॉडी गोज टू बी मूव्ह. आता या पार्ट मध्ये वी आर कन्सिडरिंग द रेक्टिलिनियर मोशन मध्ये when a body of a particle moving along a straight line is called rectilinear motion. कोणतीही बॉडी किंवा ऑब्जेक्ट एका स्ट्रेट लाईन मध्ये जात असेल, स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत असेल आफ्टर टाइम इज कॉल्ड एज इ rectilinear motion. Examples: everyone know motion of car, aeroplane along the straight line, and motion of body freely falling under the gravity. एखादा ऑब्जेक्ट आपण जर वरून खाली फेकलं त्याचं मोशन कशी असते? इट्स अ स्ट्रेट लाईन at the center of the earth. See, to consider this motions, rectilinear motion, we have to consider some concepts. सगळ्यांना माहित असेल displacement of particle is the change in its position in a particular direction. Means एका particular direction ला body move होते. That's displacement. Either we consider आता displacement, velocity, force, acceleration या सगळ्या vector quantities आहेत. Vector quantity means a body moves along the, means it have the magnitude, एक direction असेल, एक distance असेल, plus it having the one direction also. Velocity means a body changes its position or the body travels equal distance in equal interval of time. That's simple. Velocity is equal to displacement upon time. X upon t, that's unit is a meter per second. आता velocity measure करायची असेल तो displacement आपण calculation मध्ये हे velocity चं unit meter per second. Displacement is a distance and time in a second. आता जो distance आहे, distance may be किंवा जी velocity आहे, it may given in a kilometer per hour, right? Meter per second, centimeter per second. कोणत्याही unit मध्ये दिले असेल, you have to convert into the standard, that's a meter per second. Next term is a acceleration. Acceleration means change of velocity of moving body with respect to time. Means it's the rate of change of velocity of moving body. And see, acceleration by the definition more mathematical आपण consider केला तर change in velocity upon time plus change in velocity means we have to consider a final velocity minus initial velocity. Body ची final ची velocity आणि initial velocity किती असेल in that given time gives the acceleration. त्या notations मध्ये consider a is equal to v minus u upon t. V is a final velocity, u is the initial velocity, and small t is the time. And that's unit is a meter per second square. And the one term is retardation, means when velocity of body decreases with time, acceleration is considered as a negative or negative acceleration. आता ही concept समजण्यासाठी acceleration and retardation. Acceleration मध्ये body ची, if the body moves, स्टार्टिंगला त्याची velocity कमी असते, नंतर velocity वाढत जाते. ज्यावेळेस तुम्ही बाईक स्टार्ट करता, राईट, स्टार्टिंगची velocity किती असते? फ्रॉम द रेस्ट its velocity is 0, right? And if आपण जर accelerate केलं तर बॉडीची velocity it goes on increases, ती काय जाते? वाढत जाते. That called as the acceleration. Retardation means बॉडीची velocity कमी होत जाते. velocity means starting final velocity जास्त असेल, नंतर हळूहळू velocity कशी होते? कमी होत जाते. रिटार्डेशनचं एक सिंपल एक्झाम्पल, आपण एखादी बॉडी जर वरती फेकली हवेमध्ये तर त्याची velocity कशी होते? इनिशियल velocity जास्त असते, जसजशी बॉडी वर जाते तसतशी velocity कमी होत जाते. That's retardation.
वन मोर एक्झाम्पल, कार स्पीड मध्ये आहे, आपण जर ब्रेक अप्लाय केला तर काय होतंय, व्हेलॉसिटी कमी होत जाते. दॅट कॉल्ड एज रिटार्डेशन. आणि याची व्हॅल्यू रिमेंबर, रिटार्डेशनची व्हॅल्यू ऑलवेज इज अ निगेटिव्ह ऍक्सलरेशन. नेक्स्ट टर्म मध्ये दिस अ व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन्स ऑफ रेक्टिलिनियर मोशन. हे एमसीक्यू मध्ये विचारतातच. एमसीक्यू मध्ये डिफरंट these are the three equations of rectilinear motion. प्रत्येकाचे नोटेशन, फर्स्ट इक्वेशन इज फर्स्ट, इट्स नॉट अ सेकंड और थर्ड वन. रिमेंबर दैट फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन यूनिवर्सली एक्सेप्टेड है, v is equal to u plus at first. Second, s is equal to ut plus 1 half at square. And third equation, v square is equal to u square plus 2as. यामध्ये we can find velocity, इनिशियल velocity, टाइम, एक्सलरेशन किंवा डिस्प्लेसमेंट. आता यामध्ये नोटेशन कसं करायचे, u इज अ फायनल इनिशियल velocity, v फायनल velocity, a is the acceleration, t is time and s is the distance. हे बघा, तुम्हाला using the first equation तुम्हाला डिस्टन्स दिलेलं नाहीये, राईट. डिस्टन्स इज नॉट गिवन टू यू, बट velocity, acceleration, टाइम याचे कोणत्याही 4 टर्म पैकी तुम्हाला 3 टर्म दिले आहेत. यू कॅन फाइंड आउट दी 4th टर्म. सी सेकंड इक्वेशन ऑफ मोशन मध्ये इट्स अ फायनल velocity इज नॉट गिवन टू यू. फायनल velocity दिलेली नाहीये, but you can find out a distance. And in the third equation of motion, time is not given to you. Time दिलेलं नाहीये, still we can find a velocity जर तुम्हाला displacement आणि acceleration माहित असेल तर. Equations of rectilinear motion. Now, equations of rectilinear motion under the gravity. हे पण विचारलेलं आहे. See, we are considering the two types. Again, two conditions are there. If body freely falling under gravity vertically down, एखादी बॉडी वरून खाली जात असेल, that means आपण एखादा ऑब्जेक्ट घेतला बिल्डिंग वरती आणि तो खाली फेकला, तर इन दॅट केस तुमचे 3 इक्वेशन्स ऑफ मोशन कसे असतील. सी फर्स्ट, सी या इक्वेशन्स मध्ये v is equal to u plus at. That a is stand for the acceleration of motion, and that acceleration of motion मध्ये if we consider a gravity, gravity means in gravitation acceleration is acceleration due to gravity is a small g. And if that object goes downward direction, that a is replaced by plus g, means equations of motion मध्ये this a replaced by g, as v is equal to u plus gt, s is equal to ut plus 1 half gt square, and v square is equal to u square plus 2 gs. Similarly, if body thrown vertically, आपण एखादी बॉडी वरती फेकली तर त्याचं acceleration काय होतं, acceleration a because of the minus g. आपण या वरती केस मध्ये प्लस जी घेतले ते खाली आपण काय होतो मायनस जी. या 3 इक्वेशन्स ऑफ मोशन से इन टर्म्स ऑफ ग्रॅव्हिटी, वर्टिकली डाउनवर्ड अँड वर्टिकली अपवर्ड. इक्वेशन्स लक्षात ठेवायचे. नाउ नेक्स्ट हा झाला आहे बघा फ्रॉम द स्टार्टिंग अगेन. these are the types of motion, rectilinear motions, rectilinear motion ची definition, examples, displacement म्हणजे काय, velocity म्हणजे काय, what is acceleration, retardation, and that all 3 terms contain a rectilinear motion equations, equations under gravity. This is a one part of rectilinear motion. See, next we are considering the angular motion. Everyone know that what is mean by the angular motion. एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत असेल, सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत असेल about one fixed point, that we call as the angular motion. That when body or particle rotate about fixed axis, then motion of body or particle is called angular motion. Example, motion of shaft, pulley and flywheel. Diagram मध्ये तुम्हाला एक pulley दिसते आणि एक flywheel दिसते. That motions we are considering is a angular motion or the circular motion. अजून एक definition सांगता येईल. If body moves along the circumference of circle, that motion is called as the angular
motion. Examples. आता नीट टर्म्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट असे युनिट पण विचारतात. Angular displacement, angle subtended at center by the path traveled by the body is called angular displacement. Notations is a theta, its unit is a radian, and its angular displacement also measured in a degree. Now see the diagram. P and P1. These are the two positions. O is the center, theta is the angle, S is the uh, path or the ones are the arc length. This body moves from the point P to P1, cover distance S, but it makes angle theta at its center. या जो त्या आर्क लेंथ ने जो सर्कल क्रिएट होणार आहे त्या सर्कलच्या सेंटरला this object किंवा particle makes a angle called as the theta. Simple definition. Next, angular velocity. The rate of change of angular displacement is called angular velocity, means angular displacement upon time. Omega. See the symbol, the symbol upon omega manto. W also small, but just one. A curve is there. Omega is equal to theta by t. Its unit is a radian per second. And see the diagram मध्ये दिल्याप्रमाणे is a this angular displacement move along. एक रोटेशन मध्ये अँगल किती असेल? इट्स 2 पाय, that means 360. सेकंड रोटेशन मध्ये इट्स 2 पाय, becomes the 4 पाय. See, angular velocity object of position after time t, it moves as the velocity goes on changes. जसं जास्त angular displacement होईल with respect to time, use angular velocity. The one, remember the theta upon t, radian per second. Next, again, angular acceleration. So rate of change of angular velocity with respect to time. It's again same, alpha is equal to, that's notation is alpha. Alpha is equal to final angular velocity minus initial angular velocity upon time. And alpha is equal to omega minus omega 0 upon t. आता या इक्वेशन मध्ये omega is a final angular velocity, omega 0 initial angular, t is a time. आता again same example. What is the angular acceleration and angular retardation? Angular acceleration मध्ये as the time increases, velocity goes on increases. You know the तुम्हाला फॅन माहित असेल राईट ना. फॅन जर तुम्ही स्विच ऑफ केला, स्विच ऑन केला तर काय होतं, त्याची velocity स्टार्टिंगला कमी असते. इनिशियली इट्स अ 0. as the velocity time goes on increases, acceleration वाढत जाते. as acceleration goes on increases, this angular velocity also increases. That's the angular acceleration. Opposite case मध्ये तुम्ही जर स्विच ऑफ केला, फॅन स्विच ऑफ केला, त्याची स्टार्टिंगचा velocity कसे असते, स्टार्टिंग velocityचं मॅक्झिमम टू मिनिमम, that called as the angular retardation. Simple concept आहे. नेक्स्ट अगेन सेम, जसं आपण रेक्टिलिनियरचे इक्वेशन बघितले होते तसंच सेम दे आर द 3 इक्वेशन्स ऑफ अँग्युलर मोशन. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. सेकंड, अल्फा इज इक्वल टू ओमेगा 0 टी प्लस अल्फा टी स्क्वेअर. ओमेगा 0 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. सेम रेक्टिलिनियर मोशनचे इक्वेशन्स आहे, बट जस्ट इथे नोटेशन तुम्हाला अँग्युलर मोशनचे कन्सिडर करायचे. That's initial angular velocity, omega final angular velocity, theta angular displacement in radian, and alpha is a, हे बघा हे 3 इक्वेशन्स एक्झाम मध्ये विचारलेले आहेत टू आयडेंटिफाय द करेक्ट अँग्युलर मोशन ऑर द अँग्युलर इक्वेशन्स. हा पार्ट झाला अँग्युलर मोशनचा. मोशन along the circular path or along the 1/6 axis. Angular displacement theta, angular velocity omega, radian per second. It's a radian per second square is a unit of angular acceleration, and these are the 3 equations of angular motion. Next part येतो तो momentum. To consider, to have a famous equation of force is equal to mass into acceleration, किंवा आपण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन बघितले.
त्या न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मध्ये, or to consider the types of motion, we have to consider some concept. याच्या कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. फर्स्ट is a momentum. Momentum is equal to product of mass and velocity. That means mass into velocity. Notation P येतं. P is equal to mv. M is the mass of body, V is the velocity. And remember the unit kilogram meter per second or Newton per second. आता actually momentum म्हणजे काय, ठीक आहे. मोमेंटम म्हणजे क्वांटिटी ऑफ मोशन. सिंपल डेफिनेशन आहे, क्वांटिटी ऑफ मोशन possessed by the moving body. फॉर एक्झाम्पल आपण एक मोठा ऑब्जेक्ट घेतला आणि एक छोटा ऑब्जेक्ट घेतला. मोमेंटम कोणा जास्त असेल, इन मोशन मध्ये ज्याचं वेट जास्त आहे, मॅक्झिमम वेट ऑब्जेक्टचं मोमेंटम जास्त असतं. अँड सेकंड स्मॉल ऑब्जेक्ट आहे, डिपेंड अपॉन दॅट त्याचं मोमेंटम पण कमी असणार आहे. फॉर एक्झाम्पल सिम्पली आपण डेली लाईफ मध्ये एक्झाम्पल घेतलं, एक स्मॉल कार असेल, कार किंवा मोठा व्हेकल असेल. स्मॉल जरी त्याचा ऍक्सिडेंट झाला, इट कन्सिडर द लार्ज चेंज. दॅट मीन्स त्याचं मोमेंटम, त्याचे वेट जास्त असल्यामुळे त्याचा क्वांटिटी ऑफ मोशन पण जास्त असते. याचं मास इंटू दी व्हेलॉसिटी कन्सिडर करा टर्म मोमेंटमची. नेक्स्ट इज अ इम्पल्स or the impulsive force. Impulse means it's a change in momentum. It's due to the sudden application of force is called impulse or impulse of force. Definition: product of force into the time. It's just the impulse equal to force into time. J is equal to F into T. Another is a change in momentum. Final momentum minus initial momentum. mv is a final momentum, mu is a initial momentum. That's all unit of the same. It's a Newton second, and it's also the unit same. Impulse unit Newton second. MCQ मध्ये विचारतात other unit of impulse. Impulse means just आपण एखाद्या ऑब्जेक्ट वरती जर फोर्स अप्लाय केला तर त्याची पोझिशन चेंज होते. If there is no change in position, there must be a loss of energy. That means impulse momentum as a term that only we are considering the moving object. So next, impulsive force means a force which is applied on body within a very short interval of time still produce considerable change in momentum. एक small maximum force आपण अप्लाय करायचा आहे शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम मध्ये. दॅट शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम मध्ये पण देयर इज अ लार्ज चेंज इन मोमेंटम. दॅट कॉल्ड एज इम्पल्सिव्ह फोर्स. आणि बाय द फॉर्म्युला इज अगेन इम्पल्स अपॉन टाइम, चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम, mv minus m upon t. That's into the same. Impulsive force means is a unit is a Newton. आता डायग्राम मध्ये दिल्याप्रमाणे different examples are there. For example, first in hitting a ball with bat, right now upon if you hit a ball by the bat, it's a time of impact is also time of impact is quite microsecond किंवा milliseconds असतो. The short interval of time मध्ये there is a considerable change in momentum. That's a momentum largely change होतो. Second example is a in a driving nail into wooden block with hammer. एखादा खिळा घेतला आपण बरोबर, त्या हॅमरने रील केला. It goes maximally it's a small impact also, small time of contact, it consider large change. And the third is the in a firing a gun, momentum will be increases. This is the impulsive force. The second, Newton's laws of motion. Everyone know the scientist Sir Isaac Newton. Upon in the conceivable laws are there for the Newton's law. See first law of motion. Newton's first law of motion, also called as the law of inertia, means statement बघा, every body continues in state of rest or a uniform in a straight line unless and until it is acted upon by external force. म्हणजे simply for the explanation,
फर्स्ट लॉ गिव्स, आता एखादा ऑब्जेक्ट असेल, सी इन डायग्राम हा जो स्पियर ऑर द बॉल आहे, इट इज तो रेस्ट मध्ये कधीपर्यंत असेल, इट इज रेस्ट अप टू when or until when it acted upon by the external force. कोणताही ऑब्जेक्ट आपण जर प्लेस केला, एखादा ऑब्जेक्ट असेल, तो मोशन मध्ये कधी येणार आहे, ज्या वेळेस त्याला एखादा एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होतो. दॅट मीन्स प्रत्येक बॉडी ती त्याच्या स्टेट ऑफ रेस्टला असते. कुठपर्यंत, जोपर्यंत त्या ऑब्जेक्टला किंवा बॉडीला फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज इनर्शिया किंवा इट्स अ स्टेट ऑफ रेस्ट. सिम्पली कॉल्ड ॲज न्यूटन्स फर्स्ट लॉ. हे बघ, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, न्यूटन्स लॉ फक्त कशासाठी आहे, त्या इट्स अ इनर्शिया मीन्स इट्स अ प्रॉपर्टी टू बी ॲट रेस्ट और एक बॉडी कंटिन्युअस स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होते, मोशन विदाउट चेंज इन इट्स वेलॉसिटी. ती ऑब्जेक्ट कुठपर्यंत असतो, जोपर्यंत युनिफॉर्म मोशन मध्ये जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय होणार नाही तोपर्यंत. दिस कॉल्ड ॲज फर्स्ट लॉ. सेकंड लॉ सगळ्यांना माहिती आहे, इट्स अ लॉ ऑफ मोमेंटम. Rate of change of momentum is directly proportional to the external force and takes place in direction of force. That's the force is equal to mass into displacement. F is equal to ma. आता rate of change of momentum कधी असणार आहे, rate of change of momentum is directly, जेवढा एक्सटर्नल फोर्स असणार आहे तेवढंच काय असणार आहे, it's the momentum. The change of momentum proportional to the external force, and that force proportionality is unity. F is equal to mass into acceleration. आता in this diagram मध्ये बघितलं, car of 1000 kg moves with acceleration 0.05 meter per second square. Means how much force is required? Force is equal to 1000 into 0.05, means a 50 Newton is your answer. That's a mass into the displacement. Just लक्षात ठेवायचं, it's a law of momentum called as the second law of motion, Newton's second law. The third law of motion is called as the action, a law of action and reaction. As for every action, there is always equal and opposite reaction. Simply by the examples shown here, for every action there is an equal and opposite reaction. Example is the first, when a bullet is fired from gun is action, and with this action the gun comes backward is a reaction. When a bullet fired from gun, क्या होता है, bullet moves forward. At that time, the same time, gun moves backward, means one is action, one is a reaction. Second example is a swimmer pushes water backward. Is an action, and the water pushes him forward with equal force is a reaction. That's see diagram मध्ये दिला असेल, swimmer pushes water in backward direction, is action force and reaction force. एक लक्षात ठेवायचं की reaction is always equal to the action. जेवढं जशी action असणार तेवढंच काय असतं, reaction असणार. This is nothing but a Newton's third law of motion. And the last point of this topic is the application of law of motion. Only one application is there, recoil of gun. That's bullet fire from gun, then bullet shoot out with large velocity. At the same time, gun moves back with little velocity. That called as the recoil velocity of gun, and is asked in the exam. V2 is, if you consider M1 is the mass of bullet, V1 is the velocity of bullet, M2 is the mass of gun, V2 is the velocity of gun. By this formula, we can find out the recoil velocity of gun. That's M1 V1 upon M2. That's V2 is equal to M1 V1 upon M2. And remember that this M1 M2 must be in kilogram. The bullet of mass, the gram मध्ये दिलं असेल तर तुम्हाला कन्वर्ट करायला लागतं in kilogram. So again, starting with this one, momentum concept, mass into velocity P. Secondly, impulsive force, the short impulsive force, short time interval, large change in this momentum. Then Newton's first law, law of inertia.
Second law of momentum, F is equal to mass into acceleration. Third law is the action reaction, and one is the applications of law of motion. Some other applications of motion कोणते येतात? When we jump from a boat moves backward and you move forward. One more example, rocket motion. Rocket motion means rocket moves upward. It's a action, and the down means momentum is there. Ignition of fuel, and rocket moves. Plus action reaction pair. That remember one thing, that law of conservation of momentum. Momentum before impact and after impact remains constant. म्हणजे overall momentum किती असतं? It's a overall momentum is 0. See, this is your end of one part. See, a curve, a short part. Again, if we consider आपला या ज्या डायग्राम मध्ये, ठीक आहे, ऑर्डर ऑफ इव्हेंट्स स्लाइड मध्ये आपण फक्त हाच पार्ट बघितला, 2.1, 2.2 and 2.3. that's displacement, that's एक्टिव्ह मोशन, अँग्युलर मोशन and the impulse force. and next we consider आपण जर नेक्स्ट लेक्चर असेल तर आपण 2.4 and 2.5 याचं वर्क फॉर एनर्जी आणि प्रोजेक्टाइल मोशन पण कंप्लीट करणं आहोत.